नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, शाळेमध्ये तर आपण भेटलोच आहोत. तरी परीक्षेचे काही दिवस आधी रिमाइंडर म्हणून तुम्हाला परीक्षेसाठी काही खास टिप्स. माझं नाव अनुराधा नाईक, श्री समर्थ कॉम्प्युटर्स तुळजापूर. सर्वप्रथम आपल्याला उत्तरपत्रिका लिहिण्याची काही तंत्रे बघायची आहेत. 15 मिनिट आधी आपल्याला उत्तरपत्रिका मिळते, तर त्या उत्तरपत्रिकेमध्ये आपल्याला काय करायचं आहे ते आपण पाहून घेऊया. सर्वप्रथम हातात उत्तरपत्रिका आल्यानंतर तुम्हाला हॉल तिकीटवरचा केंद्र क्रमांक टाकायचा आहे. त्याचप्रमाणे तुमचा बैठक क्रमांक अंकात आणि अक्षरामध्ये टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तिथे साईन करायची आहे. त्यानंतर पर्यवेक्षकांची साईन पण केली जाईल. त्याचबरोबर तुमचा विषय कोणता आहे तो विषय व्यवस्थित लिहायचा आहे. त्याचबरोबर त्या विषयाच्या खाली पेपर क्रमांक 1 का पेपर क्रमांक 2, जसं की विज्ञानसाठी आपण विज्ञान भाग 1 भाग 2 असं लिहितो, तर ते तुम्हाला पेपर क्रमांकामध्ये टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही एकूण उत्तरपत्रिका किती, एकूण उत्तरपत्रिका एकच असते, त्याचबरोबर एकूण पुरवण्या किती, तर उत्तरपत्रिका प्लस एकूण पुरवण्या अशी तुम्हाला एकूण संख्या तिथे लिहायची आहे. त्यानंतर तुम्हाला फ्रंट पेज आणि बॅक पेजचा व्ह्यू दाखवलेला आहे. फ्रंट पेजची माहिती तर आपण समोर सगळी भरून घेतलेली आहे. आता बॅक पेज इतर विषयांसाठी तुम्ही तिथे आन्सर लिहू शकता, पण गणिताच्या पेपरला तुम्ही बॅक पेजचा वापर रफ वर्कसाठी करू शकता. वरती रफ वर्क असे लिहा आणि पूर्ण रफ वर्क करा. झाल्यानंतर त्याच्यावरती तिरकी रेषा ओढा, जेणेकरून एक्झामिनरला समजून जाईल की हे रफ वर्क आहे म्हणून. त्याचबरोबर हातात आपल्या प्रश्नपत्रिका येईल. प्रश्नपत्रिका आल्यानंतर काय करायचं, प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर प्रथम पूर्ण वाचा. त्याचबरोबर कोणते प्रश्न सोपे आणि कोणते प्रश्न अवघड हे आधी ठरवून घ्या. संपूर्ण प्रश्नपत्रिका नीट वाचा. किती प्रश्न आहेत, त्यातले कोणते सोपे आहेत, कोणते अवघड आहेत हे तपासा. त्याचनंतर प्रश्नांची निवड ठरवा. पर्याय असतील तर जे पूर्ण येतात आणि जे व्यवस्थित येतात तेच सोडवा. वेळेचं नियोजन करा. एकूण वेळ बरोबर एकूण प्रश्न. उदाहरणार्थ 3 तासाचा प्रश्न, 3 तासाची जर आपली प्रश्नपत्रिका असेल तर 2 मार्काच्या प्रश्नपत्रिकेला प्रश्नांना किती वेळ द्यायचा हे आधीच ठरवून घ्या आणि याचा सराव आत्तापासूनच ठेवा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये अडचण येणार नाही. सुरुवातीचे 5-10 मिनिट हे पेपर वाचण्यासाठी आणि शेवटचे 5-10 मिनिट हे तुमची उत्तरपत्रिका तपासण्यासाठी, की जेणेकरून तुम्ही प्रश्न व्यवस्थित लिहिलेले आहेत का, प्रश्न क्रमांक व्यवस्थित टाकलेले आहेत का हे आपल्याला पाहायचे आहे. लिहायला सोपे प्रश्न आधी सोडवा. तसं तर ओळीनीच सोडवायला पाहिजेत, पण जर समजा पहिला प्रश्न येतच नसेल तर दुसरा प्रश्न आधी सोडवला तरी चालतो. फक्त कंटिन्युअस सोडवा, म्हणजे दुसरा ए बी लिहिलाय मध्येच पहिला प्रश्नामधला ए लिहिलाय असं करू नका. कोणता जो प्रश्न सुरुवात केला तो पूर्ण प्रश्न लिहा. त्याचबरोबर मुद्देसूद आणि पॉइंट वाईज तुम्ही प्रश्न लिहा. अक्षर स्पष्ट ठेवा. गरजेपुरतेच लिहा. विनाकारण जास्त माहिती लिहित बसू नका. जेवढे आवश्यक आहे तेवढेच लिहा आणि आकृत्या आणि उदाहरणे असतील तर ते जरूर काढा. त्याचबरोबर प्रत्येक विषयासाठीच्या टिप्स आपण बघूया. मराठी मुद्द्यांमध्ये उत्तरे लिहा, उदाहरणे आणि ओळी बरोबर लिहा. त्याचबरोबर व्याकरणातील नियम व्यवस्थित लिहा. हस्ताक्षर आणि मांडणी महत्त्वाची आहे. इंग्लिशमध्ये तुम्हाला स्पेलिंग मिस्टेक आणि ग्रामॅटिकल मिस्टेक करायच्या नाही आहेत, तर ते व्यवस्थित पाहून घ्या. त्याचबरोबर एसे आणि लेटर रायटिंगचा फॉर्मॅट व्यवस्थित नियम पाळून लिहा. गणिताची सूत्रे व्यवस्थित लिहा. एकच पद्धत वापरा. वेगवेगळ्या पद्धती एकाच गणितामध्ये वापरू नका. एकच पद्धत व्यवस्थित लिहा. उत्तरासाठी बॉक्स किंवा अंडरलाईन करा आणि प्रत्येक एका स्टेपमध्ये एक लाईन जर सोडली तुम्ही तर पेपर अजून आकर्षक वाटेल. अंदाजाने उत्तर लिहू नका, व्यवस्थित उत्तरे लिहा. त्याचनंतर विज्ञानमध्ये मुद्दे क्रमाने लिहा. आकृत्या महत्त्वाच्या आहेत. जिथे आवश्यक आहे तिथे आकृत्या काढा. कारण सांगा, स्पष्ट करा. कारणासोबत उदाहरण देता आलं तर बघा. परिभाषा अचूक लिहा. संख्यात्मक प्रश्नात सूत्र प्लस गणित प्लस उत्तर असं असेल. इतिहासामध्ये घटनाक्रमाने लिहा. तारखा नावे अधोरेखित करा. मुद्देसूद उत्तरं लिहा. भूगोलामध्ये आकृत्या व फ्लो चार्ट व्यवस्थित वापरा. कारण परिणाम स्पष्ट दाखवा आणि शब्द मर्यादा पाळा. विद्यार्थ्यांनो, एकच शेवटचा सल्ला, घाबरू नका. जे येतं ते नीट लिहा आणि आत्मविश्वास ठेवा. त्याचनंतर पेपरच्या दिवशी काय करावं. पेपरच्या दिवशी सकाळी तुम्ही हलका नाश्ता करणं आवश्यक आहे. भरपेट जेवण अजिबात करू नका, जेणेकरून पेपरमध्ये तुम्हाला झोप येईल. तर सकाळी हलका नाश्ता करा. थोडंसं रिव्हिजन करा. त्यानंतर मला येतं असा आत्मविश्वास ठेवा. पण मला येतं या आत्मविश्वासासोबतच आतापासूनच अभ्यास करणे हे खूप आवश्यक आहे. परीक्षेसाठी आता खूप थोडे दिवस राहिलेले आहेत. त्याच्यामुळे स्वतःच्या शरीराची काळजी घेत अभ्यास करा, जेणेकरून तुम्हालाही स्ट्रेस येणार नाही आणि शिक्षकांना आणि पालकांनाही स्ट्रेस येणार नाही. परीक्षा हॉलमध्ये घड्याळ पाहून वेळ सांभाळा.
प्रश्नपत्रिका शांतपणे वाचा, घाई करू नका. पूर्ण मार्क्स मिळवण्यासाठी काय टिप्स आहेत? मुद्द्यामध्ये उत्तर, आकृत्या, उदाहरणे, स्वच्छ अक्षर, उत्तर पूर्ण करा आणि शेवटी तपासा. लक्षात ठेवा, तुमची तयारी आहे. एक पेपर तुमचं भविष्य ठरवत नाही. प्रयत्न प्लस आत्मविश्वास बरोबर यश नक्कीच तुमच्या हातात आहे. मार्जिन व्यवस्थित तुम्हाला ओढून घ्यायची आहे. तुम्हाला ऑलरेडी मार्जिन दिलेली असते, फक्त एक रेषा तुम्हाला अजून एक्स्ट्रा ओढायची आहे, ज्यामध्ये पेपर क्रमांक 1 असं जर तुम्ही बॉक्समध्ये लिहिलं तर त्यामधील 1 मधील अ मधील परत सब पॉईंट्स तुम्हाला त्याच्यामध्ये लिहिता येतील. त्यामुळे मार्जिन व्यवस्थित आखून घ्या. रफ वर्क प्लेस शेवटच्या पेपरवरती करा. वरती रफ वर्क किंवा कच्चे काम असे लिहा आणि झाल्यानंतर त्याच्यावरती तिरकी रेषा ओढा. त्याचबरोबर नवीन प्रश्न हा नवीन पानावरच आला पाहिजे. न्यू क्वेश्चन ऑन न्यू पेज. जरी समजा अर्ध्यातूनच तुमचा प्रश्न संपलेला असेल तर तो प्रश्न परत नवीन पानावरती सुरुवात करायचा आहे. तिथेच दुसरा प्रश्न सुरू करू नका. पहिला प्रश्न जर तुमचा अर्ध्या पेजवरती संपत असेल तर येणारा नवीन प्रश्न हा नवीन पानावरतीच तुम्हाला सुरुवात करायचा आहे. गणिती पेपरसाठीचे टिप्स आणि हा लेआउट बघून घ्या. त्यांनी प्रत्येक स्टेप नंतर एक रेषा सोडलेली आहे आणि उत्तर बॉक्समध्ये लिहिलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही व्यवस्थित पायऱ्या लिहा आणि सूत्रे आणि पद्धती लक्षात ठेवा. वेळ कमी असल्यास सोपे आणि नक्की येणारे प्रश्न प्रथम सोडवा. डू नॉट कॉपी क्वेश्चन्स. तुम्ही उत्तरपत्रिकेमध्ये फक्त प्रश्नांचे क्रमांक टाकायचे आहेत, त्याच्यामध्ये क्वेश्चन्सची कॉपी करायची नाहीये. त्यानंतर आन्सर इरेज करताना आपण खूप खडाखोड करतो, तर तसं खडाखोड करू नका. एक रेषा ओढा किंवा त्याच्यावरती 3 रेषा ओढा, जेणेकरून तुमचा पेपर घाण दिसणार नाही. त्याचबरोबर ग्राफ्स आणि डायग्राम्स व्यवस्थित करा. तुम्हाला लेआउट समोर दाखवला आहे, तो एकदा पाहून घ्या. परीक्षेला जाताना आवश्यक साहित्य हे खूप महत्त्वाचं आहे. रायटिंग पॅड, रुळलेले पेन. नवीन पेन घेऊन जाऊ नका, रुळलेले पेन घेऊन जावा. कंपास, कंपासमधील साहित्य, पट्टी, खोडरबर, इरेझर आणि शार्पनर आणि त्याचबरोबर हॉल तिकीट. जेव्हा तुम्हाला हॉल तिकीट मिळेल तेव्हा त्याच्या 3-4 झेरॉक्स काढून ठेवा. यदा कदाचित तुमच्याकडून हॉल तिकीट जर खराब झालं तर तुमच्याकडे त्याची एक्स्ट्रा प्रत असावी, की जेणेकरून तुमच्या शिक्षकांची किंवा घरच्यांची धावपळ होणार नाही. त्यामुळे हॉल तिकीट मिळाल्यानंतर त्याच्या 4-5 झेरॉक्स कॉपीज काढून ठेवा आणि हॉल तिकीट व्यवस्थित सांभाळा. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी ह्या सूचना आहेत की तुम्ही थोडासा आईवडिलांना पण वेळ द्या. त्यांनाही समजू द्या की तुमचा अभ्यास कुठपर्यंत आलेला आहे, कोणत्या विषयाचा किती अभ्यास झालेला आहे, हे तुम्ही आईवडिलांसोबत शिक्षकांनाही सांगा आणि त्यांच्याकडून काही जर तुमच्या अडचणी असतील तर त्यासाठी सल्ला विचारा. प्रत्येक पेपर आधी साधारणतः 1 दिवस मिळतो, त्याचे नीट नियोजन करा. बोर्डाच्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवा. त्याचबरोबर आम्हीही तुम्हाला काही प्रश्नपत्रिका पाठवणार आहोत, तर तुम्हाला प्रत्येक विषयाचे 3-3 सेट आम्ही पाठवणार आहोत आणि त्याचे आन्सर पेपरही पाठवणार आहोत. तर तुम्ही स्वतः पण ते आन्सर्स चेक करू शकता. पेपर वेळेत सोडवण्यासाठी लिहिण्याचा सराव कायम ठेवा. आपण फक्त आता वाचनच करत राहतो, तर सराव तुम्ही कायम ठेवा. त्यामुळे तुमची स्पीड कमी होणार नाही आणि ऐन परीक्षेमध्ये तुम्हाला त्रासही होणार नाही. अक्षर सुवाच्य ठेवा. त्याचबरोबर एक्सपर्टचे लेक्चर्स आम्ही तुम्हाला पाठवणार आहोत. प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकाही तुम्हाला पाठवणारच आहोत. करिअर चार्ट तुम्हाला दिलेला आहे. 10वी नंतर तुम्हाला काय करायचं हे आधी 10वीचा पेपर व्यवस्थित सोडवा. रिझल्ट लागल्यानंतर तुमचं करिअर बनवा. पण हे सगळं करत असताना आपल्याला व्हॅकेशन करायचं, ट्रॅव्हल करायचं का स्मार्ट पर्सन बनायचं हे पण लक्षात ठेवा. तर तुम्हाला स्मार्ट पर्सन बनण्यासाठी MSCIT हा कोर्स करायचा आहे. शासकीय, निमशासकीय, प्रायव्हेट, व्यवसाय सर्वांसाठी आवश्यक हा MSCIT कोर्स आहे. मराठी, हिंदी, इंग्लिश या तिन्ही भाषांमध्ये हा कोर्स उपलब्ध आहे. मनातली भीती काढून टाका की मला इंग्लिश येत नाही, असं काहीही नाहीये. तुम्हाला इंग्लिश येत असेल नसेल तरीही तुम्ही MSCIT करू शकता. प्रत्येक भाषेमध्ये तुम्हाला हा कोर्स शिकवला जातो. बेसिक ते ॲडव्हान्स नॉलेज देणारा एकमेव कोर्स आहे. कॉम्प्युटर चालू बंद करण्यापासून सायबर सिक्युरिटी ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सपर्यंत या कोर्समध्ये सगळ्या माहिती सांगितल्या जातात. त्यानंतर तुळजापूरमध्ये श्री समर्थ कॉम्प्युटर्समध्येच MSCIT का करावं, तर तुळजापूरमधील AI आणि सायबर सिक्युरिटीचे मास्टर ट्रेनर असणारे एकमेव केंद्र आहे. विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल अनुभव मिळण्यासाठी उत्तम वातावरण दिले जाते. कन्व्हिनियन्स ऑफ लोकेशन म्हणजेच की तुम्हाला दोन्ही बस स्टँडपासून हे सेंटर अगदी सेंटर प्लेसला आहे. त्याचबरोबर खेडेगावच्या येणाऱ्या गाड्या पण जवळच थांबतात. अगदी शांत वातावरणामध्ये इथे प्रशिक्षण दिले जाते आणि अभ्यासक्रम हा वेळेत पूर्ण करून घेतला जातो. फी भरण्यासाठी हप्त्यांची सोय आहे. त्यानंतर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, करिअर गायडन्स यावरती मार्गदर्शन केले जाते. बस साठी तुम्हाला बोनाफाईड मिळेल.
त्याचबरोबर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काही अजून माहिती हवी असेल तर तुम्ही श्री समर्थ कॉम्प्युटर्स तुळजापूर येथे केंद्राला भेट देऊ शकता आणि माहिती घेऊ शकता. आता MSCIT झाली आहे. बऱ्याच जणांचं म्हणणं येतं की MSCIT झाली आहे, पुढे काय? तर जॉब अँड बिझनेस ओरिएंटेड क्लिक कोर्सेस आपल्याकडे अवेलेबल आहेत. 299हून अधिक कोर्सेस आपल्याकडे उपलब्ध आहेत. हे तर या सगळ्या कोर्सची लिस्ट तुम्हाला इथे दिलेली आहे किंवा आपण तुम्हाला शाळेमध्ये पण दिलेली आहे. तर तुम्ही 299+ कोर्सेस करू शकता, जेणेकरून तुम्ही जॉब आणि बिझनेस आपला सुरू करू शकता. जसं की आपण वेगवेगळ्या आयुष्यामध्ये पायऱ्या चढत जातो, तसंच तुम्हाला MSCIT करायची. MSCIT नंतर क्लिक कोर्सेसच्या पायऱ्या तुम्हाला चढत जायच्यात. म्हणजे तुम्ही कुठलीही गोष्ट आता व्यवस्थितरित्या करू शकता. अगदी कॉम्प्युटर चालू बंद करण्यापासून बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत सगळ्याच कोर्सेस, सगळ्याच सुविधा तुम्हाला श्री समर्थ कॉम्प्युटर्स येथे मिळणार आहेत. तर तुम्हाला 10वीच्या आणि 12वीच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. व्यवस्थित पेपर लिहा, यशस्वी व्हा. यश तुमच्याच हातात आहे. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, शाळेमध्ये तर आपण भेटलोच आहोत.